तुमचं नाव सांगा. माझं नाव आहे इम्रान अहमद शेख. कशासाठी आले होते आज? आज इथं आम्ही घरकुलसाठी आलो होतो. जे आपल्या संभाजीनगरमध्ये जे घरकुलची स्कीम चालू आहे त्याच्यामध्ये गोरगरिबाला घर जे सांगू राहिलं प्रशासन आम्ही मुफ्तमध्ये घर देत आहे, पण लोकांना मुफ्तमध्ये तर घर भेटत नाही आहे. प्रशासनाचं म्हणणं आहे तुम्ही पहिले 10% अमाऊंट जमा करा. 10% अमाऊंट जे आहे ते आहे 90,000 रुपये कमीत कमी. ओके. तर जेव्हा महानगरपालिका बोलली होती की तुम्ही बँकेकडून लोन करा, तर महानगरपालिका जेव्हा आम्हाला म्हणले की बाबा तुम्ही बँकेकडून लोन करा, तर आम्ही बँकेत गेलो. बँकेवाल्यांचं म्हणणं आहे तुम्हाला नाही का व्याजाचे पैसे फक्त 3,000 रुपये महिन्याप्रमाणे भरावं लागणार आणि तिथे गेल्यानंतर तुम्हाला EMI चालू होणार, हप्ता चालू होणार आणि तुमचा सॅलरी स्लिप आणा, गॅरंटर आणा, ID रिटर्न आणा, हे सारे त्यांचे नियम आहे. त्याच्यामध्ये आम्ही बसत नाही. आम्ही कमिशनर साहेबांसमोर हा मुद्दा ठेवला. ओके. जर महानगरपालिकेने तुमच्या मागण्या नाही पूर्ण केल्या तर पुढचं पाऊल काय राहणार? आमचा पुढचा पाऊल असा राहणार आहे, आम्ही माननीय संजय शिरसाट साहेब आणि अतुल मोरेश्वर साहेब यांच्याकडे जाणार आहे. त्यांच्याशी मिटिंग करणार. ते म्हणले आम्हाला की तुम्ही जा, तुमचे मागणी जर पूर्ण नाही झाले तर तुम्ही परत आमच्यापाशी या, आम्ही तुम्हाला इतर काही ना काही मार्ग काढून देऊ. ओके. आणि आमदार साहेबांसोबत काय बोलणं झालं होतं? आमदार साहेब काल आम्हाला म्हणले तुम्ही तिथं महानगरपालिका जा, मिटिंग करा आणि तुमच्या मागण्या ठेवा. ते काय म्हणते येऊन सांगा आम्हाला. ओके. आणि घरकुल तुम्हाला घर केव्हा बांधायला भेटणार? आम्हाला आयुक्त साहेबांचं म्हणणं आहे सेंट्रल गव्हर्नमेंटचे गाईडलाईन्स असे आहे की तुम्हाला पहिले 10% अमाऊंट भरावं लागणार, नंतर टप्प्याटप्प्याने पैसे भरावं लागणार. तुम्ही जर टप्प्याटप्प्याने भरत नसाल तर बँकेचा लोन करा. आम्ही त्यांना आज मागणीमध्ये हे आमची एक मागणी आहे की तुम्ही आम्हाला साऱ्यांना SBIचा लोन करून द्यावा. आमची अशी मागणी. ते म्हणे की आम्ही याच्यावर विचार करणार. आणि ज्यावेळेस तुम्ही आमदार साहेबांकडे गेले त्यावेळेस आमदार साहेब काय बोलणं झालं तुमच्यासोबत? आमदार साहेबांनी आम्हाला असं आश्वासन दिलं की तुम्हाला नाही का 4 किंवा 5% नाही का बँकेचं लोन भेटणार आणि ते जर आयुक्त साहेब नाही म्हणले तर मी तुम्हाला करून द्यायला लावणार, असं त्यांचं म्हणणं आहे. ओके. आणि जनतेला काय मेसेज देणार तुम्ही? माझा जनतेला असा मेसेज आहे, जे लोक घरकुलचे पैसे भरू राहिले पहिले विचारपूस करा, नंतर भरा. नाही तर बँकेवाल्यांचं म्हणणं आहे तुमचा सिबिल कसा आहे, सॅलरी स्लिप आहे का, ID रिटर्न आहे का, हे सारे रूल आहे पहिले विचारून घ्या, नंतर भरा. आणि महानगरपालिकेने हमी घ्यायला पाहिजे. जर तुमचे जर घर बांधून जर 2 वर्षात नाही भेटलं तर आम्ही तुम्हाला पैशाची भरपाई करून देऊ, ते व्याजासोबत. आणि अजून किती लोक असे बाकी आहेत लाभार्थी की त्यांनी पैसे भरायचे बाकी आहे? असे 30,000 लोकांचे नाव आले होते. जेव्हा महानगरपालिका म्हणले तुम्ही 40 फॉर्म भरा, 5,000 रुपये भरा, तर 25,000 लोकांनी फॉर्म भरले नाही आणि 5,000 लोकांनी फॉर्म भरले. आणि भरल्यानंतर महानगरपालिकेचं म्हणणं आहे आता 10% अमाऊंट भरा. ती 10% अमाऊंट होऊ राहिली 90,000 आणि हस्तूल सांगी इथं होऊ राहिली 1,15,000. तर लोक एवढे पैसे कुठून आणणार? ज्या लोकांनी भरले ते त्याच्यामध्ये काही कर्मचारी पण आहे, ज्यांच्याकडे पैसे होते त्यांनी भरले. आता बाकीचे लोक कुठून पैसे भरणार? याच्यावर महानगरपालिकेने विचारपूस करून काहीतरी मार्ग काढावा आणि गरीब लोकांना घर देण्याचा प्रयत्न करावा. ओके.